नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रवासी परेशान, मंगरुळपीर आगाराच्या संबंधितांची लापरवाही। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिग्रस मार्गावरील प्रवासी, विद्यार्थी व विद्यार्थिनी तासोतास बसच्या प्रतीक्षेत बसले होते। सध्या थंडीचे दिवस असल्याने 6 वाजतापासून थंडी लागत असल्याने नागरिक जागोजागी शेकोटी पेटून बसतात। विद्यार्थी व विद्यार्थिनी शाळेत घरी लवकर जाण्यासाठी बस स्थानकावर येतात, परंतु बस वेळेवर येत नसल्याने लहान लेकरं घेऊन आलेले प्रवाशांचे हाल पाहून सुद्धा मंगरुळपीर आगाराचे संबंधितांना कीव येत नाही। प्रवासी स्थानकावर बस कधी येणार विचारले असता बस येत आहे असे उत्तर मिळते। त्यावेळी वाशिम 24चे प्रतिनिधी उपस्थित असलेले अधिकारी यांना याबाबत विचारणा करतात। त्या बस उशिरा गेल्या आहे, उशिरा येणार असे उत्तर मिळतात। विद्यार्थी व विद्यार्थिनी घरी पोहोचण्यासाठी उशीर होत असल्याने पालक सुद्धा परेशान होतात। रात्री उशिरा विद्यार्थ्यांनी घरी जात असताना काही घटना घडल्यास याला जबाबदार कोण? उशिरा आलेल्या बस क्रमांक MH20GO 3203 असून चालकावर वेळेची शिस्त लक्षात घेण्याची ताकीद द्यावी अशी मागणी विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक व प्रवासी करत आहेत। गजानन पंडितकर, वाशिम 24 न्यूज। मंगरुळपीरच्या बस स्थानकावर शाळेचे विद्यार्थी बऱ्याच वेळापासून 5:30 सव्वा 5 वाजतापासून इथे आहेत आणि यांच्या व्यवस्थेकरता एकही बसची व्यवस्था आतापर्यंत झालेली नाही आहे। उसत बस गेल्यानंतर बस केव्हा राहते नाही राहत तरी या शाळेच्या विद्यार्थ्यांची सोय होत नाही आहे। याकरता जिम्मेदार कोण आहे? आपण या मुलींना विचारतोय। आपण किती वाजतापासून आहात तुम्ही बेटा इथे? 5:30। प्रत्यक्ष दर्शनी आपण बघत आहोत। 5:30 वाजतापासून विद्यार्थिनी इथे आहेत आणि यांच्याकरता आतापर्यंत बस नाही आली आहे। आता सध्या एक बस आलेली आहे आणि आता वेळ पाहता लक्षात घेता या विद्यार्थ्यांच्या जीवाला कमी जास्त झालं याचे जिम्मेदार कोण? गजानन पंडितकर, वाशिम 24 न्यूज।